भीमा नदीला अतिपूर आल्यामुळे आज कचऱ्याच्या गाडीची कुणी वाट पाहू नये, कचऱ्याच्या गाड्या गुंतलेल्या आहे. परत नगरसेवकांना म्हणतात कचऱ्याची गाडी नाही आली, कचऱ्याची गाडी नाही आली. या कचऱ्याच्या गाड्या गुंतलेल्या आहे सगळ्या. त्यामुळे कचऱ्याच्या गाडीची वाट आज जरी पाहू नका. नगरसेवकांनी तरी काय काय पाहिजे, त्यांच्या डोक्याचं फार खोकं झाले डोक्याचं. त्यामुळं आज कचऱ्याविषयी कुणी भूमिका मांडू नका. आज कचऱ्याच्या गाड्या गुंतलेल्या आहे बघा इथं आणि पुरी. पहाटे रात्री उशिरा 2 ते पहाटे 4 या दरम्यान पायी कडूस या पश्चिम पट्ट्यामध्ये ढगफुटी झालेली आहे. प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. आता सकाळी त्याचे दुष्परिणाम लक्षात येत आहेत. आपण बघितलं इथला पाईटचा पाझर तलाव फुटलेला आहे. त्यामुळं खाली रौंदवाडीच्या आणि आयरे रोडच्या पूर्ण मोऱ्या वाहून गेलेल्या आहेत. रस्ता बंद पडलेला आहे. ट्रान्सफॉर्मर वाहून गेलेले आहेत. पूर्ण भात शेतीचं पश्चिम पट्ट्यातलं नुकसान झालेलं आहे. कडूस या परिसरातला एक पूल वाहून गेलेला आहे. बऱ्याचशा रस्त्यावरती मलबा आलेला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत आहे. नागरिकांना विनंती आहे की कुणीही घराबाहेर पडू नये, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवू नये आणि ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी आणि तहसीलदार प्रांतांना माझी विनंती आहे की आपली गाव पातळीची यंत्रणा आपण गावात पाठवली पाहिजे. कारण आता जसं जसं लोक भेटत आहेत तसं तसं त्या भागातलं झालेलं नुकसान कळतं आहे. अजूनही काही पाझरतलाव फुटू शकतात, अजूनही काही रस्ते वाहून जाऊ शकतात. पाऊस सुरूच आहे आणि म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे. एका बाजूला वारी सुरू झालेली आहे, तिकडेही फार अडचण आहे. तरी देखील या भागातले गाव पातळीवरचे किमान सर्कल आणि तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी फील्डवर आलं पाहिजे आणि लोकांना आधार दिला पाहिजे. महसूल खात्यानं तातडीनं उद्यापासून या परिसराची पाहणी करून पंचनामे करायला पाहिजे. कारण सगळी भातशेती वाहून गेलेली आहे. नुसतं नुकसान पिकांचं झालेलं नाही तर पूर्ण भातशेती वाहून गेलेली आहे. रस्ते वाहून गेलेले आहेत आणि त्यामुळे हे प्रचंड मोठं नुकसान आहे. नाशिक परिसरात सांगितलेली ढगफुटी होती, परंतु ती पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेली आहे आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने युद्ध पातळीवरती लोकांना मदत करायची गरज आहे.